क्रेडाय नाशिक मेट्रोतर्फे जळगावात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रॉपर्टी एक्स्पोचा सोमवार दिनांक 9 मार्च रोजी समारोप झाला। या 3 दिवसात जळगावकरांनी या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद दिला। या प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये नाशिक येथील नामांकित विकासकांनी भाग घेतला होता। नाशिक हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य प्रगतिशील शहर म्हणून ओळखले जाते। औद्योगिक, शैक्षणिक, आरोग्य तसेच कृषी यावर आधारित अनेक उद्योगसंधी नाशिकमध्ये उपलब्ध आहेत। नाशिकमधील हवामान अनेकांना आकर्षित करते। तसेच मुंबई पुण्यापासून कमी अंतर आणि जगभरातील सर्व प्रमुख शहरांसोबत वाढलेली कनेक्टिव्हिटी यामुळे नाशिकमधील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही भविष्यात लाभदायी ठरू शकते। प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या नाशिक येथील विकासकांनी या 3 दिवस सुरू असलेल्या प्रॉपर्टी एक्स्पोबद्दल समाधान व्यक्त केले। संदीपाल वानखेडे, जनसंवाद लाईव्ह, जळगाव। आम्ही नाशिकहून येथे शनिवारी इथे आलो प्रॉपर्टी जळगाव एक्स्पोसाठी आणि ह्या 3 दिवसामध्ये आम्हाला खूप चांगला जळगावकरांचा रिस्पॉन्स भेटलेला आहे। आमच्या जशा 2 गंगापूर रोडला प्रॉपर्टीज आहे, अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये पण आहे, प्रीमियम सेगमेंटमध्ये पण आहे। दोन्ही प्रोजेक्टचा आम्हाला भरभरून लोकांचा प्रतिसाद भेटलेला आहे। एक्सपेक्टेड व्हिजिट पण आमच्या भरपूर भेटलेला आहे। त्या पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये व्हिजिट पॉसिबल होऊन आमच्या बुकिंग्स पण इथे कन्वर्ट होतील। सो थँक्स टू एव्हरी जळगावकर आणि नक्की नेक्स्ट इयर पण आम्ही नक्की ट्राय करू परत येण्याचा। थँक्यू। मी रवी कांदे। आम्ही क्रिस ग्रुपच्या वतीने ते प्रोजेक्ट आम्ही ऑर्गनाइज केलेले आहेत। बेसिकली चेतनानगर असेल, इंदिरानगर असेल, पाथर्डी फाटे अशा वेगवेगळ्या लोकेशनला आपण हे प्रोजेक्ट घेऊन आलो आहे। सो 7 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत आपण इथे हे स्टॉल लावलेला आहे। सो जळगावकरांचा प्रतिसाद अतिशय उत्तम मिळालेला आहे। सो सर्व जळगावकरांचे आम्ही मनापासून आभार मानतो। नमस्कार, मी देवेंद्र शिंदे, जस्टोरियल फिनटेक कंपनीला रिप्रेझेंट करतो इथे। थोडक्यात जळगाव क्रीडा एक्स्पोबद्दल जे काय आहे ते मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो। हा 3 दिवसाचा एक्झिबिशन होता। यामध्ये स्पेशली जस्टोचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण जस्टोने 3 स्टॉल या ठिकाणी घेतलेले आहेत आणि ह्या 3 स्टॉलमध्ये आम्ही फक्त कुठल्याही एका सिटीचे नाही तर पुणे आणि नाशिकचे जवळपास 12+ प्रोजेक्ट आपण इथं रिप्रेझेंट केले। तर ह्या प्रेझेंटेशनमध्ये जवळपास जर तुम्ही बघितलं तर एक्झिबिशनचा आपल्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे। इथे आपल्याला जवळपास 150+ क्लायंट जे आहे ते पूर्णपणे आपण अटेंड केले या ठिकाणी आणि याच्यामध्ये जवळपास एक 50+ ज्या लीड्स आहे, जे व्हिजिटर्स आहे, आपल्याला एक चांगलं प्रॉस्पेक्टिव्ह आपल्याला इथं मिळालेले आहे। मोस्टली ज्या इन्क्वायरीज आहे त्या इथं रेसिडेन्शियल आणि कमर्शियलसाठी जास्त आलेल्या आहे। पुणे लोकेशनसाठी आणि नाशिक लोकेशनसाठी चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे। तरी क्रेडायला एक विनंती आहे की अजून अशा प्रकारचे एक्स्पो ऑर्गनाईज करून आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे जे आपलं एक्झिबिशन तर्फे मॅक्झिमम लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करावा आणि अशा अनेक थ्री टायरच्या सिटीज आहे, त्या पण या एक्झिबिशनचा त्यांना पण लाभ झाला पाहिजे आणि त्या पण क्लायंटला एक्झॅक्टली हे जे प्रोजेक्ट्स आहे याचा पण एक अंदाज त्यांना आला पाहिजे की कोणत्या कोणत्या लोकेशनला काय काय प्रोजेक्ट जे आहे ते होतात। सो त्या ओव्हरऑल जो आहे एक्झिबिशनचा चांगल्या पद्धतीने एक फायदा झालेला आहे।